मुंबई येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्यासोबत झालेला प्रकार पाहून तुम्ही हैराण व्हाल। डोंबिवली येथे राहणाऱ्या राहुल विटकर यांच्या 4 वर्षाच्या मुलाचे वाडिया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले, ज्याचे बिल 2,60,000 असून राहुलद्वारा कसेबसे 2 लाख रुपये जमा करण्यात आले। मात्र 60,000 रुपये बाकी असल्या कारणाने 1 महिना या 4 वर्षाच्या चिमुरड्याला विनाकारण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते। अशा परिस्थितीत टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव व उपाध्यक्ष सूरज सोनावणे यांनी स्वतःहून वाडिया हॉस्पिटलला जाऊन त्या चिमुरड्याची सुटका करून घेतली। गेल्या 10 दिवसापूर्वी दिनांक 1/7/2019 10 दिवसापूर्वी राहुल विटकर नावाचा हा युवक माझ्याकडे माझ्या कार्यालयावर इथे कोणाच्या तरी सांगण्यावरून की टायगर ग्रुपच्या ऑफिसला जा, तुला मदत केली जाईल, असं माझ्याकडे एक पत्र घेऊन आला। विषय असा होता की त्याचं 4 वर्षाचा मुलगा हा वाडिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मानेच्या ऑपरेशनकरिता। ज्यावेळेस त्याला ॲडमिट केलं गेलं त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना काहीतरी त्या ऑपरेशनचा बजेट सांगितलं की काहीतरी 3 लाख रुपयाचं त्याला सांगितलं गेलं। 3 लाख रुपयाची त्याची ऐपत नसल्याचं त्यांनी सांगितलं असता तिकडच्या डॉक्टरांनी आमची वाडियाची ट्रस्ट तुम्हाला मदत करेल असं त्याला आश्वासन दिलं आणि गेले आठवड्याभरानंतर जेव्हा तो ICU मध्ये असताना आता तुला इथून काही मदत होणार नाही, तुला पैशाची धावपळ करावं लागलं। आपला मुलगा ॲडमिट असताना त्याला काही करून त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी गावी जाऊन किंवा इथून तिथून 2-1 लाख रुपये गोळा केले। त्यात आमच्याच काही जवळच्या लोकांनी त्याला औषध पाण्यासाठी मदत केलेली आहे। गेली 10 दिवस झाली, ऑपरेशन झालं, गेल्या 10 तारखेला त्या मुलाला ॲडमिट केलेलं आहे, जवळपास आज 1 महिना होत आहे। गेली 10 दिवसापासून त्याचं ऑपरेशन झालेलं, तो सुटसुटीत, त्याच्या हाताला काही सलाईन नाही आहे, काही नाही, त्याचं औषधं चालू नाहीत आणि अगदी फिट अँड फाईन असताना त्या मुलाला गेली 10 दिवसापासून हॉस्पिटल सोडत नाही। त्याचं कारण असं की 60,000 रुपये त्याच्याकडे भरण्यासाठी नाही। त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, त्यांनी पैशासाठी अनेक NGO कडे गेलेला आहे, त्याचं सादरीकरण मला दिलं आहे, तो कुठे कुठे गेलेला आहे। अनेक लोकांकडे, राजकीय सामाजिक लोकांकडे त्यांनी दाद मागितली आहे, पण त्याला कोणीच मदत केली नाही। त्याच्या कोणत्या तरी मित्रांनी त्याला सांगितलं की तू टायगर ग्रुपकडे जा, तुला मदत केली जाईल, अशा प्रकारे तो माझ्याकडे आला। पण परवाच्या दिवशी त्याची जेव्हा मिसेस आली आणि ती रडत होती माझ्यासमोर की दादा, जर माझ्या मुलाला जर सोडलं नाही हॉस्पिटलने, आम्ही गेली 1 वर्ष झालं मुंबई शहरामध्ये रोजंदारी करून आमचं पोट भरत आहोत डोंबिवली या ठिकाणी, आणि इथे आमची काही फारशी अशी ओळख नाहीये, त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा, अन्यथा जर आम्हाला आमचं मूल नाही मिळालं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही। हे शब्द ऐकताच मी दुसऱ्या दिवशी राहुलला बोलून घेतलं आणि त्याला बोलतो आम्ही येतो तिथे हॉस्पिटलला। मी तिथे गेलो, माझी टायगर ग्रुपची टीम आम्ही हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटलमध्ये एंटर केल्यानंतर मी तिकडच्या जे कॅश काउंटर आहे तिथे विचारलं डॉक्टर कोण आहे तिकडे। या मुलाची अवस्था बघितली असता तो एखाद्या कॉटवर किंवा काही प्रकारचं हे नाही, हॉस्पिटलमध्ये मुलगा फिरतोय, म्हणजे अक्षरशः मुलगा फिट अँड फाईन असताना फक्त जर डॉक्टर त्यांना जर डांबून ठेवत असेल, म्हणजे एक प्रकारच्या त्या मुलाला डिपॉझिट करून ठेवत असेल, तर टायगर ग्रुप हे कदापि सहन करून घेणार नाही। वाडियासारख्या सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटलनी, वाडियाचं चांगलं नाव आहे आणि वाडियासारख्या हॉस्पिटलने त्यांचं नाम कायमस्वरूपी चांगलंच टिकवून ठेवलं पाहिजे। अशा लोकांना जर तुम्ही अशा प्रकारे डांबून ठेवत असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। डॉक्टर हे लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहेत, ना की लोकांचा जीव घेण्यासाठी। जर ते माझ्यापर्यंत पोहोचले नसते किंवा असं जर त्या दाम्पत्याने जीवितहानी करून घेतली असती, तर याची जबाबदार कोण, सरकार की डॉक्टर? माझं प्रशासनाला प्रामाणिक मत आहे की तुम्ही अशा लोकांसाठी काहीतरी योजना, प्रॉपर योजना असावी। योजना तशा बऱ्याचशा आहेत, पण ते कितपत लोकांपर्यंत पोहोचत आहेत याची सरकारने दक्षता घ्यावी। आणि जर अशा लोक असंच, जर मी अनेक या वाडिया हॉस्पिटलसोबत अनेक अशा हॉस्पिटलना आव्हान करतो की जर असं होत असेल, लोकांना जर असा त्रास दिला जात असेल, तर पैशांमुळे जर त्यांची मुलं किंवा अशा कमजोर लोकांना जर दाबून ठेवत असेल, तर तिथे टायगर ग्रुप खंबीरपणे उभं राहील आणि अग्रेसिव्हली आम्ही ॲक्शन घेऊ। आदरणीय तानाजी भाऊ जाधव, संस्थापक अध्यक्ष जालेंद्र भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार मुंबई टीम अशीच अग्रेसिव्हली काम करत राहील। हॉस्पिटल्सच नव्हे तर मुलींच्या समस्या, अनेक जे लोकांच्या रोजच्या जीवनामध्ये जो काही त्रास असेल, जर लोकांना, ज्या सर्वसामान्य लोकांना जर असा त्रास दिला जात असेल, तर त्याच्या पाठी टायगर ग्रुप खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही देतो। माझं नाव प्रियंका विटकर आहे।
ह्या मुलाची आई आहे. त्यांनी आम्हाला हे करतात, सारखे तिकडे हे करत असतात. मुलाला आता आम्ही भाऊनी आमच्यासाठी भरपूर केलं काही. त्यांनी आम्हाला तिथून सोडवलं, पण ते आम्हाला धमकी देतात की आम्ही पोलिसांना फोन करून तुमच्या घरी राहते घरी आम्ही येऊन परत घेऊन जाऊ. आमच्याकडे पैसे नव्हते भरायला 60,000 रुपये म्हणून. आम्ही 1 महिना तिथेच होतो हॉस्पिटलमध्ये. ऑपरेशन महिना झाला आम्हाला तिथं. आम्ही आतापर्यंत 2 लाख रुपये भरलेत, फक्त 60,000 रुपये भरायचे होते आम्हाला. 10 दिवस झाले आम्हाला. तिथे पण मला खूप त्रास देत होते. आता भरा, या तुम्ही तुमचा डिस्चार्ज झाला आहे, तुम्ही भरून जा पण पैसे. पण आमच्याकडे नव्हते पैसे तेवढे. त्यांचा फोन येतो आम्हाला सारखा. कालपासून आम्हाला सारखे फोन येत आहेत, कारण आम्ही कालपासून ह्यांनी आम्हाला तिथून काढल्यामुळे त्यांनी आम्हाला सारखे धमक्यांचे फोन येतात की पोलिसांना कंप्लेंट करून तुमच्या राहत्या घरी आम्ही येऊन तुम्हाला रिटर्न हॉस्पिटलमध्ये भरती करू म्हणून. आता कालपासून फोन येतात की तुम्ही तुमच्या बच्चूला वापस हॉस्पिटलमध्ये घेऊन या, नाहीतर आम्ही पोलिसांना पाठवून देऊ किंवा आम्ही आमचे गार्ड पाठवून तुमच्या मुलाला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि तुम्ही तुमचं बिल पेड करून तुमच्या मुलाला घेऊन जावा. तर कालपासून मला कमीत कमी 10 ते 12 कॉल आले असतील. तरी मी त्यांना सांगितलं ठीक आहे बघतो मी. तरी मी आता परत सुरेश दादांकडे आलो, असं सांगितलं की मला धमके येतात म्हणून. तर मी सुरेश दादांचे आभार मानतो की काल दादांनी भरपूर सहकार्य केलं आणि आज जे माझा मुलगा बाहेर आहे तर फक्त टायगर ग्रुपचे सुरेश दादा सोनवणे यांनी मला सोडवलं. त्यांचे मी आभार आहे.